हॅलो स्टुडंट, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. हे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये बघा, आपल्याला मी इथे टेबल काढलेलं आहे. साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स, सेक इनव्हर्स आणि कोसेक इनव्हर्स या सगळ्या इनव्हर्सच्या व्हॅल्यूज आहेत. याचा आपल्याला काय बघायचं आहे? इनव्हर्स फंक्शन बघायचं आहे. त्याच्या आधी आपण प्रिन्सिपल व्हॅल्यूज काढल्यात. यालाच आपण काय म्हणतो? प्रिन्सिपल व्हॅल्यूज ऑफ द ब्रँच म्हणतो. याला काय म्हणतो? प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ द ब्रँच. तर आता हा तुम्हाला टेबल जो समोर आहे इनव्हर्स फंक्शनचा टेबल आहे. हे इनव्हर्स फंक्शन म्हटलं जातं. हे सगळ्या व्हॅल्यूज दिसत आहे आपल्याला. त्याची आपल्याला खूप भीती वाटते की काय आहे π/2 पाय पाय मायनस π/2 हा एवढा सारा टेबल आपण कसा लक्षात ठेवायचा? अगदी सोपी आहे. फक्त आपल्याला थोडंसं बघा, साइन इनव्हर्स इकडे काय करायचं आहे, या व्हॅल्यूज लक्षात कशा ठेवायच्या आहेत की पाठ करायच्या नाहीये आपल्याला. तर ह्या जर आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू जर तुम्हाला लक्षात राहिलं तर तुम्हाला एक्झाम्पल करायला इझी जाईल. आपल्याला भरपूर एक्झाम्पल करायचे इनव्हर्स फंक्शनचे. तुम्ही JEE CET देत असाल तर याच्यावर सुद्धा एक्झाम्पल्स असतात. तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी, ही कन्सेप्ट समजली पाहिजे आपल्याला. काय समजली पाहिजे? कन्सेप्ट. तुम्ही फक्त याची कन्सेप्ट समजून घ्या. हे समजणं महत्त्वाचं आहे. आपल्याला एक्झाम्पलचं कन्सेप्ट समजल्यानंतर एक्झाम्पल्स तर आपल्याला करता येईलच. पण हा जो ब्रांच आहे हा दिसत आहे तुम्हाला, आता हे लक्षात कसं ठेवायचं आहे तुम्हाला? साइन इनव्हर्स एक्स, साइन इनव्हर्स एक्स ची ब्रांच आहे -π/2 टू π/2. ओके, अँड द डोमेन अँड रेंज. काय आहे इथे? डोमेन अँड रेंज. ओके, मी आधी सांगितलं तुम्हाला की काय करायचं आहे, कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ही जर कन्सेप्ट तुम्हाला लक्षात राहील तरच काय होईल, तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. ते सगळं पाहून तुम्हाला असं वाटेल की नाही आपल्या डोक्याच्या वर आहे, पण तसं काहीच नाहीये. π/2 टू -π/2 टू π/2. तर आपण सगळ्यांना माहितीच आहे, क्वाड्रंट सर्वांना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये क्वाड्रंट सगळेजण शिकलेले आहेत. ओके, एवढं तर नॉलेज आहे सगळ्यांना. 0 टू पाय असते इकडे आणि इकडे -π/2 टू π/2. ओके, 0. आता बघा इथे क्लोज इंटरवल, दिस इज क्लोज इंटरवल. हा ब्रॅकेट जो दिसत आहे तुम्हाला, हा काय आहे? क्लोज इंटरवल. तर साइन ची रेंज काय आहे, कुठून कुठपर्यंत आहे? -π/2 टू π/2. बघा याचा आपल्याला थर्ड क्वाड्रंट. ओके, थर्ड क्वाड्रंटचं काहीच करायचं नाही तुम्हाला. इथे बिलकुल जायचंच नाही, बिलकुल डोक्यातून काढून टाका की थर्ड क्वाड्रंट. आपल्याला फक्त कोणते कोणते क्वाड्रंट आहेत? फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, हा थर्ड असते आणि हा फोर्थ. आपल्याला याचंच काम आहे, फर्स्ट, सेकंड आणि फोर्थचं. त्याचं आपल्याला इकडे जायचंच नाहीये. ओके, तर आता काय करायचं आपल्याला? साइन इनव्हर्स एक्स, साइन इनव्हर्स एक्स -π/2 टू π/2. आता हा लक्षात, हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आहे हा काय असतो? क्लोज असतो. म्हणजे साइन ची व्हॅल्यू जी आहे -π/2 टू π/2. आता हे लक्षात कसं ठेवायचं आहे तुम्हाला? साइन इनव्हर्स एक्स, टॅन इनव्हर्स एक्स आणि साइन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स आणि कोसेक हे नेहमी सोबत असतात. काय काय सोबत असतात बघा? -π/2 टू π/2. ओके, -π/2 टू π/2 साठी इनव्हर्स फंक्शन कोणते कोणते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे? साइन इनव्हर्स एक्स, पुन्हा कुठला म्हटलं मी? टॅन इनव्हर्स एक्स. हे सोबत असतात नेहमी. साइन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स आणि कोसेक इनव्हर्स एक्स हे तीन सोबत असतात. या तिघांना सोबत राहायला आवडते. साइन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स आणि कोसेक इनव्हर्स. मग साइन इनव्हर्स एक्स ची रेंज बघा -π/2 टू π/2 आहे. ओके, -π/2 टू π/2. टॅन इनव्हर्स ची सुद्धा रेंज काय आहे? -π/2 टू π/2. आणि कोसेक इनव्हर्स, कोसेक सुद्धा, कोसेक म्हणजे काय? 1/sin. 1/sin असं लक्षात ठेवायचं. कोसेक मीन्स 1/sin होते. मग साइन चीच रेंज आहे -π/2 टू π/2. राहील लक्षात तुम्हाला? साइन इनव्हर्स, टॅन इनव्हर्स आणि कोसेक हे तीन सोबत असतात. साइन, टॅन आणि कोसेक. ओके, म्हणजे त्याची रेंज आहे -π/2 टू π/2. आता राहिले कुठले तीन? तीन कुठले राहिले? मग तुम्ही हे लिहून ठेवायचं आहे तुम्हाला. म्हणजे रफ काढत आहे ते सुद्धा मी तुम्हाला लक्षात देईल. आता राहिले कुठले तीन? कॉस, कॉट आणि सेक. बघा, कॉस, कॉट आणि सेक. कॉस, कॉट, सेक ची रेंज काय? 0 टू पाय. तर मग काय होणार आहे? 0 टू पाय. 0 टू पाय इकडे आहे. 0 टू पाय मध्ये कोण कोण येतात? कॉस इनव्हर्स. या तिघांना सोबत राहायला आवडते. कुठले रिमेनिंग थ्री? कॉस इनव्हर्स, कॉट इनव्हर्स आणि सेक इनव्हर्स. कॉस इनव्हर्स, कॉट इनव्हर्स आणि सेक इनव्हर्स हे तिघांना सोबत राहायला आवडते. कॉस, कॉट आणि सेक. मग याची रेंज काय आहे? 0 टू पाय. कशाची? कॉस, कॉट आणि सेक ची रेंज आहे 0 टू पाय. मग आपल्याला भरपूर एक्झाम्पल्स करायचे आहेत प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ द ब्रँचवर. मग याची जेव्हा रेंज तुम्हाला माहिती असेल तर मग जो आन्सर येईल तुमचं
ते आपल्याला त्याच्यात सॅटिस्फाईड होते का चेक करायचं. याची रेंज 0 to पाय असते. ओके, हा झाला तुमचा इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला सगळ्यांचा. काय म्हटलेलं आहे मी, -π/2 to π/2 कशाची असते, साइन इनवर्स, टॅन इनवर्स, कोसेक इनवर्स. आणि 0 to π रिमेनिंग थ्रीज आर कॉस इनवर्स, कॉट इनवर्स अँड सेक इनवर्स. ओके, एवढं समजलं आहे तुम्हाला, हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. आता बघा, आता इथे मी हा टेबल दिलेला आहे तुम्हाला. आता कुठला टेबल दिला, हा टेबल जो दिलेला आहे. तुम्ही म्हणाल मॅडम हा इथे काय आहे, स्क्वेअर ब्रॅकेट दिलेला आहे. मग इथे काय दिलेला आहे मॅडम तुम्ही, हा काय दिलेला आहे, ब्रॅकेट छोटा आहे म्हणजे ओपन इंटरवल आहे. काय आहे मग हे बघ, स्क्वेअर ब्रॅकेट आणि इथे मी स्मॉल ब्रॅकेट दिलेला आहे. हे पण तुम्हाला पॉईंट क्लिअर करते. हा जो आहे क्लोज इंटरवल, इट इज द क्लोज इंटरवल. क्लोज इंटरवल मीन्स -π/2 लेस दॅन ऑर इक्वल x, it is less than or equal to π/2 or equal असता. क्लोज इंटरवल मीन्स -π/2 to π/2. this angle r is in exist असतात. पण 0 to π cos इनवर्स ची रेंज आहे 0 to π. ओके, हा सुद्धा काय आहे, क्लोज इंटरवल आहे 0 to π, because this is the exist value 0 to π. tan इनवर्स, but tan inverse it is open. इथे ओपन का घेतला, ओपन चा मीनिंग काय होतो, -π/2 only less than x less than 2 π/2, -π/2 to π/2, because tan is not defined to π/2. tan π/2 is not defined. याआधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे tan π/2 is not defined. याआधी आपण शिकलेला भरपूर एक्झाम्पल झालेले आहे. सगळ्यांना माहिती आहे tan π/2 is not defined. π/2 is not defined. ओके, tan π/2 is not defined. म्हणजे tan π/2 जेव्हा आपण एक्झिस्ट, हा जो अँगल होता इथे एक्झिस्ट होता, बट इथे जर आपण ओपन इंटरवल घेतलं तर काय येईल, π/2 is not exist. tan π/2 is not exist. देन इथे म्हणून हा काय आहे, इथे काय आहे, ओपन इंटरवल आहे -π/2 टू tan चा जो आहे इट इज ओपन इंटरवल, बिकॉज tan π/2 is not defined. ओके, इथे म्हणून काय आलेलं आहे, ओपन इंटरवल आहे. आता कॉट इनवर्स आहे. कॉट मीन्स, कॉट इज द, कॉट मध्ये सुद्धा काय आहे 0 to π, क्लोज इंटरवल नाहीये, इथे सुद्धा ओपन इंटरवल आहे. ओपन इंटरवल कॉट मीन्स कसं लिहितो आपण, cos by sin. cos by sin, cot means cos by sin, and sin pi is not defined. sin pi 0 म्हणजेच 1/0. this is not defined. sin pi is not defined, म्हणून इथे काय आलेलं आहे, इट इज ओपन इंटरवल. ही सुद्धा व्हॅल्यू काय आहे, cos sin is not defined, म्हणून इथे सुद्धा cot जो आहे इथे सुद्धा काय येईल 0 to π आहे. 0 to π चा इथे तेवढं लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. समजायसाठी सांगत आहे मी तुम्हाला. 0 to π, 0 to π, इथे ओपन इंटरवल आहे, इथे क्लोज आहे, तर इथे ओपन काय आहे, कारण साइनची पायची व्हॅल्यू आहे ती काय आहे, नॉट डिफाईन. आता सेक बघा. सेक म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं मी, सेक कोणासोबत असते, कॉस इनवर्स, कॉस सोबत असतो 0 to π. ओके, लक्षात रेंज काय ठेवायची आहे तुम्हाला, 0 to πच रेंज लक्षात ठेवायची आहे सेकची. पण हे काय आहे -π/2, कारण हे काय आहे -π/2, तुम्ही म्हणा 0 to π लिहिलेलं आहे, इथे काहीतरी मायनस ऑफ ब्रॅकेट ऑफ -π/2 लिहिलेलं आहे. हे मग काय आहे 0 to π जो आहे रेंज तुम्हाला हीच लक्षात ठेवायची आहे 0 to π. सेक इनवर्सची रेंज 0 to πच लक्षात ठेवायची. बट सेक मीन्स काय होते 1/cos. सेक मीन्स काय होईल, सेक मीन्स काय होईल 1/cos होते. ओके, तर cos π ची व्हॅल्यू काय असते, cos π ची व्हॅल्यू 1/0. दिस इज नॉट डिफाइंड, मीन्स सेक मीन्स 1/काय, सेक मीन्स 1/cos and 1/cos, cos 90, sorry cos π नाही, cos 90. cos 90 व्हॅल्यू इज द 0, मीन्स नॉट डिफाइंड. म्हणून ह्यातून डिलीट करून टाका, काढून टाका. हे काय 90 जी व्हॅल्यू आहे त्याच्यातून काढून टाका, मायनस करून टाका. मायनस हे जो π/2 आहे इट इज डिलीटिंग. -π/2 जी व्हॅल्यू आहे, बिकॉज cos 90 इज द नॉट डिफाइंड. म्हणजे रेंज काय आहे तुमची 0 to π ओनली. सेकची रेंज आहे 0 to π, π/2 इट इज डिलीटिंग. हा आपण डिलीट केलेला आहे कारण ती काय आहे, नॉट डिफाइंड आहे. कोसेक इनवर्स, कोसेक इनवर्स सुद्धा रेंज काय आहे -π/2 to π/2. इथे मी 0 डिलीट केला आहे. 0 का डिलीट केला आहे, कोसेक मीन्स 1/sin. ओके, कोसेक मीन्स 1/sin.
आता 1/sin 0, sin 0 ची व्हॅल्यू काय असते? 0 असते. याच्यामध्ये साइन टेबलमध्ये 0 sin 0. इट इज ए नॉट डिफाईन. 0 साठी डिफाईन नॉट डिफाईन करत आहे कोसेक, म्हणून इथे 0 जो आहे तो काय केलेला आहे? डिलीट केलेला आहे. याच्यातून -π/2 to π/2 -0 असं लिहिलेलं आहे. जरी असं लिहिलेलं आहे तरी ते तुम्हाला असं एवढं लक्षात ठेवायचं नाहीये. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? ओनली रेंज लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हाला सांगता येईल साइनची रेंज म्हटलं तर -π/2 to π/2 कॉस. आता काय काय लक्ष सोबत राहणार आहे? साइन, टॅन आणि कोसेक. साइन, टॅन, कोसेक ची रेंज -π/2 to π/2 लक्षात ठेवायची. अँड रिमेनिंग थ्रीज आर कॉस इनवर्स, कॉट इनवर्स अँड सेक इनवर्स. cos, cot and sec inverse it is the 0 to pi. ओके, हा टेबल लक्षात राहिला तर आपल्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ द ब्रँच हे जे आहे त्याला आपण म्हणतो, हे तुम्हाला प्रिन्सिपल व्हॅल्यू त्याच्या काढता येईल. काय? हा टेबल जर लक्षात राहिला तर तुम्हाला प्रिन्सिपल, आणि याच्या समोरचे एक्झाम्पल आहे सगळे प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ द ब्रँच आहे. यानंतर बघा प्रॉपर्टीज आहे. प्रॉपर्टीज हे सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे. Most important of the properties is sin inverse minus x is the minus of sin inverse x. Tan inverse of minus x minus tan inverse x. Cosec minus inverse minus cosec. हे तीन सोबत इथे सुद्धा ग्रुपिझम केलेला आहे. ग्रुपिझम मीन्स या तिघांना सोबत राहायला होते साइन, टॅन, कोसेक. मीन्स सेम आहे असं लक्षात ठेवता येईल तुम्हाला ग्रुपिझम करून. साइन, टॅन, कोसेक तिघ पण निगेटिव्ह आहे. देन रिमेनिंग, आता तिघांना कोणत्या तिघांना राहायला एकत्र राहायला आवडते? कॉस, कॉट आणि सेक. काय? कॉस, कॉट आणि सेकला सोबत राहायला आवडते. कॉस, कॉट अँड सेक. मग इथे बघा कॉस मायनस ऑफ एक्स ची मायनस व्हॅल्यू या तिघांची आहे. बट कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स पॉझिटिव्ह व्हॅल्यूज होते, त्यालाच आपण असं लिहितो पाय मायनस कॉस मायनस एक्स. कॉट इनवर्स ऑफ मायनस एक्सला पाय मायनस कॉट इनवर्स एक्स लिहितो, आणि सेक इनवर्स मायनस एक्स ला आपण काय लिहितो? पाय मायनस कॉट इनवर्स एक्स. एक लक्षात येते की प्रॉपर्टीज, ह्या प्रॉपर्टीज आहेत. तिथे मायनस 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 लागलेला आहे, तर कॉस कॉट सेकला पाय मायनस कॉस करायचं, पाय मायनस कॉट, पाय मायनस कॉट. ओके, अँड नेक्स्ट थ्री प्रॉपर्टीज आहे साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय, याची व्हॅल्यूज काय असते? पाय बाय. नेक्स्ट अदर इज द टॅन इनवर्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय 2. then x belongs to r. याची काय असते? रेंज वर डिपेंड आहे. याची रेंज साइन अँड कॉस, इट इज द x इज बिलॉंगिंग टू -1 to 1. and sec inverse plus cosec inverse x is the pi by 2. हे तिन्ही फॉर्म्युले the most important. This is the inverse formula and this is the properties. It is the important. आता आपल्याला याच्यावरचे एक्झाम्पल्स जे असते डायरेक्ट प्रूव्ह करायचे आहे. हव्याने तुम्हाला एक्झाम्पल मध्ये sin inverse x plus cos inverse, tan inverse and cot, and sec inverse plus cosec inverse is pi by 2. यानंतर tan inverse चे फॉर्म्युले आहेत बघा. tan inverse आपल्याला tan inverse नेक्स्ट थ्री फॉर्म्युले आहे. tan inverse x plus tan inverse y. ओके, याच्यावरचे सुद्धा एक्झाम्पल्स करायचे आहे. tan inverse इथे काय होईल? प्लसचा फॉर्म्युला आहे. प्लस साठी आहे x प्लस y अपॉन 1 मायनस xy. ओके, इथे कंडिशन लक्षात ठेवायची तुम्हाला. tan इनवर्स x प्लस tan इनवर्स x प्लस y 1 मायनस xy. तर xy ची जी व्हॅल्यूज आहे, xy इज द काय असला पाहिजे? लेस दॅन 1 असली पाहिजे. कंडिशन जेव्हा आपण सांगितली, प्लसचा फॉर्म्युला आहे, वर प्लस आला खाली. ही जी व्हॅल्यू आहे 1 पेक्षा कशी असली पाहिजे? लहान असली पाहिजे. xy इज लेस दॅन. आणि जनरली आपण हाच फॉर्म्युला नेहमी काय करतो? यूज करत असतो. हाच फॉर्म्युलार एक्झाम्पल्स असतात. पण आपल्याला अजून दोन फॉर्म्युले याची बघायचे आहे. काय म्हटलं मी? प्लस आहे, वर प्लस आहे, पण ही व्हॅल्यू कशी असली पाहिजे? लेस दॅन 1. ही कंडिशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, सेकंड बघू आपण. tan इनवर्स x, आता मायनस आहे, tan इनवर्स y. इथे मायनस आहे. tan इनवर्स इथे काही x मायनस y अपॉन 1 मायनस xy. इथे काय आहे? मायनस आहे. tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y. 1 मायनस, इथे प्लस. इथे जर मायनसचा फॉर्म्युला आहे, वर मायनस आहे, खाली काय आहे? प्लस आहे. तर प्लस आहे, इथे काही कंडिशन काय राहणार आहे? xy लेस दॅन ग्रेटर दॅन असला पाहिजे.
इथे x ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 सुद्धा असेल, y ची व्हॅल्यू कारण प्लस असेल, x y च्या कुठल्याही व्हॅल्यूज असेल ग्रेटर दॅन 0, ओनली ग्रेटर दॅन 0. x आणि y च्या व्हॅल्यू फक्त ग्रेटर दॅन 0 पाहिजे आपल्याला. कुठल्याही व्हॅल्यूज असेल ग्रेटर 0 पेक्षा जर मोठे असेल ऍडिशनच आहे चालेल आपल्याला. ही कंडिशन अशी आहे मायनसची. अँड थर्ड कंडिशन इज tan इनवर्स x. थर्ड कंडिशन tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y. आता हा जो फॉर्म्युला आहे रिपीट मध्ये लिहिलेला आहे इथे पाय प्लस पाय का लिहिला इथे मी पाय प्लस tan इनवर्स x प्लस y अपॉन 1 मायनस एक्स वाय. ओके, आता पाय प्लस कुठून आलेला आहे, जेव्हा एक्स वाय इज ग्रेटर दॅन 1 असेल, एक्स वाय ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1, एक्स वाय ची व्हॅल्यू जेव्हा इथे ग्रेटर दॅन 1, ग्रेटर दॅन 1 म्हणजे 1 पेक्षा मोठी असेल म्हणजे निगेटिव्ह येणार आहे. हा काय येणार आहे, निगेटिव्ह. अँड निगेटिव्ह व्हॅल्यू इथे निगेटिव्ह येणार आहे, म्हणून हा काय झाला इथे पाय प्लस करायचं आपल्याला पाय प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स वाय. इथे काय येणार आहे, एक्स वाय ची व्हॅल्यू इज द ग्रेटर दॅन 1 जेव्हा देऊन जाईल तुम्हाला. जसं एक्झाम्पल आपल्याला टॅन इनवर्स 1 प्लस टॅन इनवर्स 2 प्लस टॅन इनवर्स 3 इज इक्वल टू पाय. एक्झाम्पल प्रूफ करायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, हा ऍडिशनचा फॉर्म्युला घ्यावा लागेल. ऍडिशन मध्ये बघा आता काय होईल, 1 प्लस 2 होईल वर आणि 1 मायनस 2 होईल. 1 मायनस 1 इंटू 2, 1 इंटू 2 म्हणजेच ह्या दोघांचा समजा घेतला आपण 2 प्लस 3, 1 मायनस इथे 2 इंटू 3 म्हणजे 2 इंटू 3 किती 6, 1 मायनस 6 काय येणार आहे, खाली काय येणार आहे 1 मायनस 5 मीन्स निगेटिव्ह व्हॅल्यूज येईल. म्हणजे काय निगेटिव्ह व्हॅल्यूज. म्हणजेच अशा वेळेस आपल्याला काय करता येणार नाही, डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करता येणार नाही. म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल, त्याच्यामध्ये पाय प्लस घ्यावं लागेल, निगेटिव्ह असल्यामुळे हा पाय प्लस टॅन इनवर्स एक्स प्लस वाय 1 मायनस एक्स वाय. ओके, हे तुम्हाला सगळं लक्षात आलं असेल. कसं लक्षात ठेवायचं आहे, सगळे इनवर्स फॉर्म्युले सांगितले मी तुम्हाला आज. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, एक्झाम्पल्स बघणार आहोत.